हे बघा, मस्त अशी अळूची वडी आहे आणि ही आपल्याला आता तेलात तळायची नाही तर एअर फ्रायर मध्ये आपल्याला करायची आहे. अगदी कमी तेलामध्ये, तेल नाहीच म्हटलं तरी चालेल, अगदी फक्त ब्रशनी फक्त थोडंसं तेल लावायचं. मस्त कुरकुरीत वडी आपल्याला एअर फ्रायर मध्ये करायची आहे. आता ही कटिंग करून घेते मी. अशी मी कटिंग करून घेते वडी. हे बघा, आता मस्त वड्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि ह्या आपल्याला अजिबात तळायच्या नाहीत. आता आपण एअर फ्रायर मध्ये कशा करायच्या ते बघूया. आता हे बघा, ह्या वड्या आपण अशा ह्याच भांड्यामध्ये ठेवून देणार आहोत डायरेक्ट. हे बघा, व्यवस्थित लावून घ्यायच्या सगळ्या. त्या वड्यांना आपण तेल लावलेलं आहे आणि आता एअर फ्रायर मध्ये त्या लावून घेऊया. 180 ला 15 मिनिटं आपल्याला लावायचं आहे. चालू झालेलं आहे, तोपर्यंत बाकीची कामं करून घ्या. आता आपल्या वड्या झाल्यात की नाही आपण चेक करूया. आणि ह्या अशा बेकस होऊन येतात, खूप अशा तळल्यासारख्या नाही होणार. तर आता आपण काढून बघूया. हां, तर काढून बघूया आपण कशा झाल्या बघूया. आहा, बघा किती मस्त झालेल्या आहेत आपल्या वड्या. आणि अगदी तेल नाही, काय नाही काय नाही, मस्त अशा एअर फ्रायरमधून होऊन आलेल्या आहेत, कुरकुरीत होऊन आलेल्या आहेत. एक दाखव बरं. हां हां हां, बघा किती छान कलर आहे. गरम आहेत ना, त्या थंड झाल्यावर आणखी कुरकुरीत होती. मी तुम्हाला जवळून पण दाखवते. बघा किती छान झाल्या. तेल न लावता सुद्धा आपल्या अळू वड्या सुंदर झालेल्या आहे. काही काहींना तेल अजिबातच खायचं नाही, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. हे बघा, मस्त मी आता डिशमध्ये वड्या काढून आणलेल्या आहे आणि खूप सुंदर आणि कुरकुरीत झालेल्या आहेत त्या. आणि आपण तळतो ना, तो तळण्याचा प्रकार होत नाही एअर फ्रायरमध्ये. एअर फ्राय मस्त असं आहे. डाएट, जे लोक डाएट करतात, कमी तेल आहे, ज्यांना पथ्य आहे, त्यांनी नक्की एअर फ्रायरचा वापर करा. अगदी मस्त चिवडा वगैरे सगळं होतं. अगदी कमी 1 चमचा तेलामध्ये सगळे पदार्थ होतात. तर मी तुम्हाला एक वडी पण दाखवते. हे बघा किती छान झालेली आहे. बघा आपली वडी मस्त झालेली आहे ना. अगदी तेल वापरलेलं नाही, काय नाही काय नाही. अगदी थोडंसं ब्रश केलं तेवढंच काय ते लावलेलं तेल. बाकी आपल्याला तेलाची गरज नाही लागली. पण तितक्याच टेस्टी आपल्या अळूच्या वड्या झालेल्या आहेत आणि त्या पण न तळता. तर नक्की एअर फ्रायरमध्ये तुम्ही अळूच्या वड्या, सगळे पदार्थ छान छान होतात. तुम्ही नक्की करू एअर फ्रायरचा उपयोग करा. आणि मग मंडळी सांगा मला कशा झाल्या त्या अळूच्या वड्या, कशा दिसतात न तळता, पण छान दिसतात ना. मग बघताय काय, घ्या रेसिपी करायला आणि कशी झाली ते मला सांगा. आणि तुम्ही पण घ्या एअर फ्रायर, छान आहे तो. बाय बाय. आता मी एक खाऊन दाखवते तुम्हाला. आवाज येतोय का बघा. आता ह्या काय मी तळलेल्या नाहीयेत बघा. आला ना आवाज. बघू नका, करायला पण घ्या.